तर मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरावस्था यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा वैतागले। मुंबई गोवा महामार्गाला 7.5 लागली असल्याचे त्यांनी म्हटलं। दरवर्षी गणेशोत्सव आला की आम्ही सांगतो लवकरच करू, पण तो काही पूर्णच होत नाही। नितीन गडकरींनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले। कधी चुकीचा ठेकेदार मिळाला, कधी वेगवेगळ्या अडचणी आल्या, त्यामुळे रस्त्याचं काम रखडलंय ते रखडलंच आहे आणि तो लवकरच पूर्ण करू असं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं। माझा हा प्रयत्न असतो चांद्यापासून बांद्यापर्यंत, जिथं जनतेचं मोठ्या प्रमाणावर वर्दळ असती, जाणं येणं असतं, वाहतूक असती, त्या बाबतीमधले रस्ते अतिशय प्राधान्याने चांगले करायचे। दुर्दैवाने तुम्ही पण सगळे मान्य करा, मी पण मान्य करीन, मुंबई गोवा रस्ता तो तर काय त्याला 7.5 लागली काही कळायला मार्ग नाही। ते प्रत्येक वेळेस आता गणरायाचं आगमन यायचं म्हटलं की आम्ही म्हणतो की आता यावेळेस करायचा म्हणजे गडकरी साहेब पण अनेकदा बोलून गेले, परंतु असे काही कॉन्ट्रॅक्टर मिळतात, असं काही तरी विचित्र घडतं, कधी अशा काही अडचणी येतात की त्याच्यातनं गती देता येत नाही। तरी देखील आता तटकरे साहेबांनी मध्ये लक्ष घालून मला बोलून काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यात करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्ही जवळपास आता मंजूर केलेल्या आहेत।